जानिए ट्रैफिक का हाल। बकोरी फाटा JSPM चौकामध्ये आपण हा 9:30 वाजताचा आज 25 फेब्रुवारी 2026चा नव्हे तर जवळजवळ हा रोजचाच प्रश्न आहे। नियोजनाचा फज्जा म्हणता येईल याला, कारण येताना पाहत होतो मी की हा राष्ट्रीय महामार्ग असून याची रुंदी असेल, परत सामायिक क्षेत्र असेल, एकंदरीतच आजूबाजूच्या परिसराची जी प्रगती आहे, विकास आहे, हा मागील 19 वर्षाचा आहे। आत्ता आपण लेक्सिकॉन शाळेच्या बाजूला जे हे काहीतरी हॉटेल होत आहे, परवा सांगितलेलं काय होतं ते कमेंटमध्ये लिहा। अभिरुची का काय लक्षात नाही माझ्या। तर एकंदरीतच काय विषय आहे की नियोजनाचा फज्जा, आणि हे जेवढे काही वाहनं धावत आहेत तर हे निश्चितच सरकारला कर रूपाने तरतूद देत आहेत। तरी देखील आपण पाहू शकता आता याच्यामध्ये उपाचाने सरकारबद्दल आपल्याला काय म्हणतात त्याला की त्यांची तिरस्कार करायचा नाही आहे। अजून एक ऑब्झर्व केलं मी, आता हे बघा ट्रिपल सीट चाललेत नॅशनल हायवेवरती, आणि विरुद्ध बाजूने येणारे सगळ्यात धोकादायक आहेत। विरुद्ध बाजूने येणारे अगदी लहान मुलांना बालवाडीत वगैरे सोडायला सुद्धा आता ह्या बाजूने मी पाहिलं की रॉंग साईड ड्राईव्ह करतायत। इथून तिथून तीच परिस्थिती आहे। कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रगती केली तरी जोपर्यंत सरकारकडून याच्यावरती दंडात्मक नियमावली राबवली जात नाही तोपर्यंत गृहीत धरायच्या सवयी मोडणं अवघड आहे। आणखीन एक सरकारला विनंती करायची होती की आपलं जे ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवेचं जाळं आहे, तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की मध्ये जितेंद्र डुडी साहेबांनी जे पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा राबवली, तर तसंच एक ठराविक दिवस किंवा रात्र पाळा, आणि ज्या हाय एंड कार्स आहेत, स्पोर्ट्स व्हेकल्स आहेत, जसं एकनाथ शिंदे साहेबांनी समृद्धीच्या वेळेस केलं तर तसे आयोजन करा।